53 वर्ष मोहिनी वाघने 32 वर्ष तरुणाच्या प्रेमात पडून अक्षरशः आपल्या 55 वर्ष पतीलाच अतिशय भयंकर पद्धतीने संपवलं। पुण्यामधील भाजपचे आमदार योगेश टिळकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ चे 9 डिसेंबरला सकाळी पहाटे मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांचे अपहरण झाले आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला। त्यावेळेस पोलिसांना संशय होता सतीश वाघ ज्या ठिकाणी राहत होते त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या व्यक्तीकडे 5 लाखाची देवाणघेवाण होती, त्यामधून त्यांची हत्या झाली असावी। पण पोलिसांनी जेव्हा शोध लावला या घटनेचं भयंकर सत्य समोर आलं। या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले, कारण की आपण फक्त एक कल्पना करू शकतो 53 वर्षीय महिला आपल्या स्वतःच्या मुलाच्या मित्राच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासाठी आपल्या नवऱ्याला अगदी भयंकरपणे संपवलं। पण अगोदर पोलिसांना संशय होता देवाणघेवाणीमधून सतीश वाघ यांची हत्या झाली। पोलीस मोहिनी वाघपर्यंत कसं काय पोहोचल्या आणि त्यांच्या प्रेमाचा कसं काय उलगडा झाला, चला सविस्तर पाहू। सर्वात अगोदर 53 वर्षीय मोहिनी वाघ तरुण असलेला अक्षय जावळकर यांच्यामध्ये प्रेमसंबंध कसं काय जुळले ते पाहू। ही घटना चालू होती 2001 पासून। त्यावेळेस अक्षय जावळकर याचे आईवडील सतीश वाघ यांच्या फुरसुंगीमधील घरामध्ये भाड्याने राहण्यासाठी आले होते। त्यावेळेस अक्षय अवघा 9 वर्षाचा होता। अक्षय हा सामान्य घरातील एक मुलगा। त्याचे आईवडील वडापावचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, तर दुसरीकडे सतीश वाघ यांचं कुटुंब पैसेवालं। सतीश वाघ यांचे फुरसुंगीमध्ये 2 हॉटेल तसेच अनेक वडिलोपार्जित जमीन आहे। जावळकर कुटुंब हे वाघ यांच्याकडे भाड्या तत्वावरती राहण्यासाठी आलं। तेव्हा सतीश वाघ यांचा मुलगा देखील अक्षय जावळकर याच्या वयाचा असल्यामुळे दोघांमध्ये मैत्री झाली। 2001 पासून ते 2016 पर्यंत अक्षय जावळकरचं संपूर्ण कुटुंब सतीश वाघ यांच्याकडे भाड्या तत्वावरती राहत होतं। साधारणतः 2013च्या पास अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघ यांच्यामध्ये प्रेमसंबंध झाल्याचं सांगितलं जातंय। त्यावेळेस अक्षयचं वय 21 ते 22 होतं, तर मोहिनी वाघ यांचं 37 ते 38 होतं। अक्षय आणि मोहिनी वाघ यांच्यामध्ये संबंध वाढत असले तर दुसरीकडे जावळकर कुटुंब आणि वाघ कुटुंब यांच्यामधील वाद वाढत होते। छोट्या मोठ्या कारणावरून वाघ आणि जावळकर कुटुंबामध्ये अनेक वेळा भांडणं झाले। याच काळामध्ये सतीश वाघ यांना आपल्याच पत्नीचे भाडेकरू असलेल्या मुलाबरोबरचे प्रेमसंबंध समजले। त्यामुळेच 2016 मध्ये जावळकरांनी सतीश वाघ यांचं भाड्याने राहत असलेलं घर सोडलं असं आजूबाजूच्या लोकांनी माहिती दिली। सतीश वाघ यांचं घर सोडल्यानंतर जावळकर कुटुंब त्यांच्यापासून अवघे 400 ते 500 मीटरवरतीच दुसरे भाड्याने घर घेतलं। इकडे अक्षयचं सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण झालं होतं आणि त्याने स्वतःचा व्यवसाय देखील चालू केला होता। या 15 वर्षात मात्र भरपूर काही घडलं होतं। जावळकरांनी वाघ यांचं घर सोडलं, त्यांच्यामध्ये भांडणं झाली, पण मात्र अक्षय आणि मोहिनी वाघ यांच्यामध्ये संबंध कायम होते। या घटनेचं विशेष म्हणजे अक्षय जावळकरचं लग्न झालं तरी देखील त्याने सतीश वाघ यांच्या पत्नीबरोबर अनैतिक संबंध ठेवले होते। अक्षय आणि मोहिनी यांची 20 वर्षापेक्षा जास्त ओळख आणि त्यांच्या अनैतिक संबंधांना 10 वर्ष होऊन गेली होती। याची भनक सतीश वाघ यांना लागली होती। परंतु असं नेमकं काय घडलं बरं? मोहिनी वाघने स्वतःच्याच नवऱ्याला संपवण्याचा प्लॅन बनवला। सतीश वाघ यांना आपली पत्नी मोहिनी वाघ आणि अक्षयचे जेव्हा प्रेमसंबंध समजले होते त्यामुळेच त्यांनी आपल्या घरामधून जावळकर कुटुंबाला काढून दिलं होतं। त्यानंतर देखील अक्षय आणि मोहिनीचे प्रेमसंबंध चालूच होते। पण मोहिनी वाघ यांना आपले पती सतीश वाघ आपल्या प्रेमामध्ये अडथळा येतात, त्याच कारणामुळे नवऱ्याला संपवण्यासाठी मोहिनी वाघने प्लॅन बनवला होता। सतीश वाघला जेव्हा प्रेमसंबंध समजले होते तेव्हा ते मोहिनी वाघला मारहाण देखील करायचे। याशिवाय मोहिनीला खर्चासाठीही पैसे देत नव्हते असं देखील माहिती समोर आली। या दोन्ही गोष्टीचा राग मोहिनी वाघच्या मनात भरला होता। थोड्या पैशासाठी सारखे पतीला पैसे मागणं हे तिला जमत नव्हतं। जरी तिने पैसे मागितले तर नवरा तिला मारहाण करायचा किंवा तिच्या संग उलटपालट बोलायचा। त्यामुळे सतीश वाघ जे काही व्यवहार करतात ते आपल्या नावावरती व्हावे अशी तिची खूप इच्छा होती। त्यामुळेच तर मोहिनी वाघने प्रेमामध्ये अडथळा ठरत असलेल्या सतीश वाघला संपवण्याचा प्लॅन केला। त्यासाठी तिने 32 वर्षे तिचा प्रियकर अक्षय जावळकर याला सांगितलं, तू माझ्या नवऱ्याला अशा पद्धतीने माग, तो कायमचा बेडवरती झोपून राहील आणि त्यानंतर मात्र सर्व व्यवहार मला हाती घेता येईल। मोहिनी वाघने अक्षयला एवढी देखील धमकी दिली, जर तू असं केलं नाही तर मी माझ्या नवऱ्याला आपले सर्व संबंध सांगल, मग माझे पती तुझे काय हाल करतील ते तुला ठाऊकच आहे। अशी धक्कादायक माहिती अक्षयने पोलिसांना दिली। सतीश वाघ यांना संपवण्यासाठी मोहिनी वाघ आणि अक्षय गेले 1 वर्षापासून प्लॅन करत होते। त्यासाठी मोहिनी वाघने
5 लाखाची देखील सुपारी दिली होती। त्यासाठी अक्षय जावळकरने वन श्यामकुमार शर्माला सतीश वाघ यांना मारण्याची सुपारी दिली होती। नंतर त्याचा साथीदार नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे या तरुणाला आपल्या सोबत घेतलं आणि सतीश वाघ यांना मारण्याचा पूर्ण प्लॅन बनवला। त्याप्रमाणे सकाळी 9 डिसेंबरला 6 वाजता सतीश वाघ जेव्हा मॉर्निंग वॉकसाठी गेले तेव्हा या मुलांनी सतीश वाघ यांचा अपहरण करण्याचा अगोदरच प्लॅन केला होता। त्याप्रमाणे सतीश वाघ यांना जबरदस्तीने गाडीमध्ये घेऊन घेतले। पोलिसांच्या माहितीमध्ये सांगण्यात येते सतीश वाघ यांच्या अंगावरती 72 वार करण्यात आले होते। च्या 1 तासाने सतीश वाघ यांचा मृतदेह शिंदोडे घाटात फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली। सतीश वाघ यांच्या गुप्तांकावरती देखील त्या आरोपींनी वार केले होते। अखेर पोलिसांनी 20-21 दिवसांनी या घटनेचा उलगडा केला आणि मोहिनी वाघच या घटनेची मास्टरमाइंड होती हे पोलिसांसमोर सिद्ध झालं। पोलिसांनी मोहिनी वाघ, अक्षय जावळकर आणि त्याच्यासोबत जे कोणी होते त्या सर्वांना ताब्यात घेतलंय। 53 वर्षीय महिला या स्तराला जाऊन असं काही करेल कदाचित याचा विचार कोणीही करणार नाही। या घटनेनंतर महाराष्ट्रातील प्रत्येक पुरुष, प्रत्येक महिला या घटनेवरती विचार करते, एवढी वयस्कर असताना महिला या टोकाला कसं काय जाऊ शकतो।